सो दिस इज द अनदर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आणि सँच्युरीच्या मध्येच मंदिरं भरपूर आहेत. म्हणजे इथे एवढे मंदिर आहेत ना की विचारू नका. म्हणजे या एरियामध्ये खूप मंदिर आहेत. आणि असं हे ख्रिश्चन्स लोकांचं जे चर्चेस असतात ना ते तर आत्तापर्यंत म्हणजे या पूर्ण राईडवरती सकाळपासून जे आत्तापर्यंत कुठेच पाहिलं नाही मी. मला माहीतच नव्हतं या सगळ्या गोष्टी. आणि नुसतं जंगलच आहे. म्हणजे मला असं वाटतं ना 60% गोवा जंगलच आहे. म्हणून इथे जास्त पोल्युशन कमी आहे. कारण झाडं वेडं भरपूर आहेत. करून जे पण पोल्युशन आहे ते त्या साईडलाच आहे, बीचच्या साईडला. पण तिथे पण कसं वाऱ्यामुळे ते वाटते निघून जात असेल. इकडचं एअर क्वालिटी इंडेक्स ॲक्च्युली चांगलं आहे. आता तर विचारूच नका. म्हणजे एवढ्या लश ह्याच्यामध्ये एवढ्या झाडांमध्ये क्वालिटी किती चांगलं असेल. करून मस्तपैकी एकदम. इट्स ऑलमोस्ट 11 किलोमीटर आहे ते डॅम इकडून. पण म्हणजे दोघांच्या मध्ये ते डिस्टन्स आहे ते म्हणजे सिग्निफिकंटली 33 किलोमीटरचं आहे. म्हणजे चांगलं आहे. पण ते रूट आहे ना खूप सुंदर आहे. आता मध्ये बघा असे घर आहेत एकदम असं एकदम कॅची वाटते ना. कलर एकदम पॉपी एकदम. आणि रोड्स तर विचारू नका. रोड्स तर खूप सुंदर आहेत. आता हे लव यू जिंदगीवाला तर हे रूट नाही ना हे मे बी. थोडंसं असं दिसतं नाही रे. ते दोन्ही साईडला झाड आहेत. हे ते नुसतं एका साईडला झाड आहे. मला वाटलं की ते आहे का. हां मग नाही. इथे छपरी लोक असे मध्ये उभं राहून फोटो शूटिंग चालू असतं. सगळ्यांना त्रास देत. अजून 5 किलोमीटरच आहे डॅम. पण गोवा गरम तर आहे भाई. काय पण बोला. आता मी काहीच प्रोटेक्शन नाही. मस्तपैकी सनबर्न होणार आहे. आता मे बी सनस्क्रीन लोशन मी घेईन. आता जेव्हा तिथे फ्रेशमेंट्समध्ये जाणार ना तेव्हा मग सनस्क्रीन तिथे जर असलं तर तिथे घेऊन टाकेन. थोडंसं कमर्शियल एरिया आहे तिथे. नाहीतर मग टॅनिंग तर ऑलमोस्ट झालंच आहे मी आता. त्यात काय नवीन हे नाही आहे. विचार करतो शूज घेऊन टाकायचा. कारण शूज मी आणलो नाही आहे. तर एक थोडंसं स्वस्तातलं एक शूज घेऊन टाकूया रनिंगसाठी बीचमध्ये. कारण थोडंसं म्हणजे कसं आहे की पहाटे उठून बीचवरती रनिंग करणं म्हणजे जरा भारी वाटतं. जरा म्हणजे एक चांगलं फिलिंग येतं. आणि दिवसभर सॉर्टेड वाटतो. तर येताना मी शूज नाही आणलो ॲक्च्युली. त्याच्या एक चप्पल घेऊन आलो. एनिवे लेट्स सी पुढे काय भेटतं. पुढे इथून गाडी तर नाही जाऊ शकत असं वाटतं मला. वर आर व्ही अलाउड आय डोंट नो. हे यार फालतू किती आहे. हॅलो विचारूया. सर डॅम पुढेच आहे ना. डॅम इथे गेलं. इथे नाही आहे काय. तेच बोललो इथे. हे असं का दाखवत आहे मग. भाऊ डॅम इथून आहेत का. अभी तुम ब्रिज से आया ना. हाँ ते छोटा सा ब्रिज होता. हाँ छोटा सा. हाँ बाद में अभी जाने का राइट में जाने का. राइट मेन रोड वर ना एक लेफ्टला छोटी सी ब्रिज भेटली मला. राइट में जाने का. हां राइट में और पेट्रोल में मैं बाद में राइट में जाने का डैम बस गया. अभी 1/2 किलोमीटर है. मग परत जाऊ का मेन रोडला. मराठी तो मराठी येतं ना. मी मराठीच बोलते तुम्ही हिंदी बोलताय. नाही इथं काय रोड बरा नाही चांगला नाही. अच्छा रोड बरा नाही आहे. 2 किलोमीटर. अच्छा हां त्या खाती मी बोलले होते. हां आता मेन रोड जाल ना. हां 1.5 किलोमीटर मेन रोड पण सरळ जायचं मला. स्टेट. हां अभी तो इथं सकून येलं. हां मार्केटचं येलं आला ना. हां आता राईट हँड जाण्याचं. ओके बाद में राईट हँड जाण्याचं. हां सीधा राईट. ठीक आहे. बोर्ड आहे. अच्छा डॅम ऑर्डर 2 किलोमीटर. ठीक हां इथं 2 किलोमीटर आहे. अच्छा इथं जाणार हां नाही 1/2 किलोमीटर. ठीक आहे. धन्यवाद साहेब. कोकणी भाषेमध्ये त्यांनी थोडंसं त्यांनी इंटरॅक्शन केलं. छान आहे एकदम. ओके एक कॅनल बनवलं आहे छानपैकी. मे बी इथूनच वाटते येत जात राहतील. चला धन्यवाद. हां ॲक्च्युली तिथून पण आहे पण तुम्हाला जायला प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून कशाला छान घ्यायचं. इथे एक छानपैकी मंदिर आहे. तर आपण तसंच जाऊया. हे डॅमच्या बाहेरचं एक बोटॅनिकल गार्डन आहे. 60 रुपये तिकीट आहे. तर इथे तुम्ही जाऊन जेवून बसू शकता. म्हणजे जे लोक एक फॅमिली आलेत जेवण्यासाठी. तर छान आहे. म्हणजे मस्त म्हणजे मेंटेन करून ठेवलंय. तर डॅमसाठी कसं कुठे जायचंय ते बघायला लागेल. आधी डॅमकडे जाऊया नंतर मग बघूया कुठे काय. वाव छान मेंटेन केलंय त्याला. आता हा इथे नर्सरी पण आहे. हे रायडिंगचे शूज घालून चालतंय. एवढं कम्फर्टेबल नाही वाटत आहे बट ठीक आहे. डॅम कसं जाणार. अच्छा तिथे काहीतरी खायला पण भेटतं. इथे पाणी पिऊया आपण. पाणी घेऊया तिथे. उत्तरी ते छान आहे. ते काम करायचं जाऊन पहिले पाणी पिऊया कारण तहान लागलंय. पाण्याची बाटली तर घेतलं नाही पण हे घेऊन फिरत बसूया आपण. तिथून पण त्या साईडला जाऊ शकतो आपण. नाईस.
डॅम मध्ये वरती जायचं म्हणजे चढावं लागेल असं वाटतं मला. आता सध्या इकडच्या म्हणजे या लोकांनी किती छान मेंटेन केलंय, म्हणजे डॅम आहे ते परिसर एवढं छान मेंटेन केलंय. त्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं इकॉनॉमी पण येतं यांच्याकडे, आणि ते लोक ते हे पण करू शकतात, म्हणजे काय म्हणजे पैसे पण ते लोक जनरेट करू शकतात. त्याच्यामुळे त्याला मेंटेन करून पण बरेच पैसे साईडला राहत असतील. असं जायचंय डॅम मध्ये, तिथून वाटते पायऱ्या आहेत, चढून जायला लागेल. पण या उन्हात जाणं वर्थ आहे का ते वरती जाऊनच समजेल, कारण ऊन आहे एवढं हार्श नाहीये पण आहे. पाणीचा बाटली घेतलं नाही तर अननेसेसरी बॉडी एकदम डिहायड्रेट व्हायचं. मस्त आहे यार, छान आहे बाबा. एवढं चढायचं रे, सर्क्युलर शेप मध्ये आहे एवढं. जीव गेलो रे, जीव गेलो. बट हे असं आहे. मला दम लागते वाटते, पण बघा हे छान दिसतंय यार. वाव. ऍक्च्युली ते यानं वर्थ आहे, चांगलं आहे ऍक्च्युली. आता इंटरनेटवरती मला फोटो दाखवतो मी, जेव्हा मे बी जेव्हा कॅपॅसिटी जास्त असते मोस्टली पावसाळ्यामध्ये, तेव्हा इथे हे स्पिलवे आहे. इथून मे बी ते जाऊन खाली या साईडला ते टर्बाईन्स असतात, त्या टर्बाईनने इकडून मग निघतं ते असं इथून निघतं. हे आता सध्या एवढं हे नाही आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, पाण्याचा लेवल जरा खाली आहे, ऑब्विसली गरमी आहे म्हणून. त्याच्यामुळे ते आता बंद आहे. तर एकदा हे लेवल वाढलं तर वाटते ते लोक गेट ओपन करतात आणि तुम्ही पाणी स्टार्ट होऊन जाते, त्याच्याने मग इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. हा एरिया चांगला आहे, वारा बिलकुल नाही आहे. तर असं वाटतंय की उन्हामुळे वाटते खाली निघून जावं करून. हा त्रास व्हायला लागले ऍक्च्युली. हा हे ट्रायपॉड नाही घेतलं ना, त्या ट्रायपॉडने एक चांगला फोटो काढलं असतं. जाऊ द्या, एनिवे ट्रायपॉड नाही तर खूप त्रास व्हायला लागले. सो ॲज पर माय रिव्ह्यू हे ॲक्च्युली खूप छान जागा आहे. आय एम स्टील नॉट बिलिव्हिंग की आय एम इन गोवा स्टेटमध्ये, कारण गोवा बघितलं तर आपण नुसतं बीच, बियर, शॅक्स हेच आपल्याला आठवण राहतं, हे सगळं नाही समजत आपल्याला. सो आता जरा म्हणजे एवढं उन्हात आहे ना, जरा त्रास होत होतो. मी बोललो चल जरा बसूया. एक शेड भेटलं आणि इथे बरेच असे फॅमिली आहेत, फॅमिली फ्रूट स्वीट्स जेवण करतात आहे, जे की ते अलाउड आहे. अँड गुड थिंग इज दॅट की ते लोक असं घाण नाही करत आहे, म्हणजे असं हे एकदम हे नाही करत आहे, ते फेकाफेकी किंवा हे असं करत नाहीये, विच इज अ गुड थिंग. हो घाम आलं यार बरोबर. कधी कधी असं वाटतं की हे सगळे जागा आहे ना, म्हणजे कमी लोक आलेच तरी बरं आहे. वाय बिकॉज जेवढे कमी लोक येणार, स्टँडर्ड लोक आले ना, तर हे कसं आहे की हे जागा मेंटेन राहणार, आणि जे ऑफिशियल्स आहेत ह्या लोकांना ह्याला मेंटेन करण्यासाठी पण जास्त त्रास होणार नाही, तेवढं कमी पैसे खर्च होणार. भले तुमचं उत्पन्न पण कमी होईल, पण तुमचं एवढं स्पेंड पण एवढं होणार नाही. जागे जागे डस्टबिन्स आहेत सगळं. तर मी ऑब्झर्व केलं की भरपूर जण असं ते हे करतात आणि फॉलो करतात ते सगळ्या गोष्टी, विच इज अ गुड इन अ वे. बरेच मुस्लिम्स फॅमिलीज आहेत आणि थोडेसे कर्नाटकाचे किंवा कन्नडी किंवा तमिळ बोलणारे लोक पण म्हणजे भेटले. मराठी बोलणारे एवढे दिसले नाही, पण भेटले एवढे सगळे. ते लोक व्यवस्थित खेळतात आहे, पोरांना विरांना घेऊन अंताक्षरी खेळतात आहे, पिकनिक स्पॉट टाईप हे आहे तसं. सो
म्हणजे कसं आहे की मी रेकमेंड नाही करणार की ते ह्या करून, जर तुम्हाला याच इकडचं नाही, मी असं नाही बोलणार की ते येऊ नका. जर इकडचं तुम्हाला गोष्ट म्हणजे हे आणि म्हणजे इथे व्हिजिट करण्यासारखं हे आहे, प्लेस आहे. बट कसं आहे की जर बोटॅनिकल गार्डन्स आणि असं डॅम बोलले तर लोकांना थोडंसं डाऊनग्रेड किंवा जरा असं फील होतं, म्हणजे मीडिओकर टाईप फील होतं, म्हणजे ओल्ड स्कूल टाईप फील होतं. बाकी ज्यांच्यासाठी मग आपलं बीच आणि तुमचं शाळेतच बरं. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. सो इट्स टाइम टू डू दिस ब्युटिफुल प्लेस, सालावली डॅम आणि इकडचं बोटॅनिकल अँड रिस्टोरेशन एरिया. ऑलमोस्ट दीड दोन तास इथे मी स्पेंड केलं आणि बरं वाटलं, कारण ऊन खूप होतं. सर आता राईट नाव वी आर गोईंग, म्हणजे आय एम गोईंग, आजकाल मी वी खूप बोलतो जबकि मी सोलो आहे. इथे सीमॅन नेस्ट करून आहे का, आता ते ओपन होतं ऑलमोस्ट 7 वाजता. सो आय गेस आय वुड बी द अर्ली बर्ड. किंवा रस्त्यामध्ये कुठे काय जर असं थोडंसं कमर्शियल एरिया भेटलं, तिथे शूज भेटलं तर मी शूज घेऊन टाकेन. बिकॉज हे ज्या शूजवरनं चालणं, कम्यूट करणं, इट्स ॲक्च्युली डिफिकल्ट. हां, रायडिंगसाठी म्हणजे घालून बसलं, जर मुवमेंट असलं तर ठीक आहे. बट चालणं, स्टेप चालणं आणि हे करणं, वॉक करणं, इट्स क्वाईट डिफिकल्ट. असं पहिल्यांदा होतं आहे माझ्याबरोबर, कारण याच्या आधी पण इवन ते पहिलेवालं जे ह्याचं होतं ना, ओरायज होतं, त्याच्यामध्ये पण त्रास, चालायला फिरायला एवढं त्रास नाही होत जेवढं ह्याच्यामध्ये होते. सो हे मे बी हे दिस इज अंडर ब्रेकिंग पिरियड म्हणून असं होत असेल. आता नुसतं हार्डली 500 to 600 किलोमीटर्स झालं हे घालून मी चालवते गाडी. सो दिस इज वन थिंग, जरा म्हणजे एक मी एक्सपिरियन्स घेतलं आहे. बाय द वे आता सूर्यास्त व्हायचंच होणारच आहे. आता दुसरं इश्यू हे काय असणार की मी डार्क वेदर घालून मी चालतो आहे. तिथेच गेलं, जेवून येऊन सगळं झाल्यानंतर मग आय विल मे बी अंधार होऊन जाईल आणि त्या अंधारामध्ये मला परत यायचं मागे. दॅट इज क्वाईट अ टास्क. मग वायदरवरती करून चालवायला लागेल. ठीक आहे, बघूया, ट्राय करूया, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. हे तर गुगल मॅप कुठे घेऊन आलं मला, आय डोंट नो, बट दिस इज क्वाईट नाईस प्लेस. म्हणजे वाव, किती छान आहे, काय सांगू मी, काय बोलू मी. अब दोन्ही साईडला इथे राईस, इथे पण राईस, पॅडी फील्ड्स. वा, बरं झालं गूगल घेऊन आलं इथे. ऐसा सब रोज़ नहीं मिलता, दिखने में नहीं मिलता रोज़.